नमस्कार. प्रत्येक घरामध्ये आई आणि मुलांचं नातं हे खूप घट्ट झालेलं दिसतं. दिवसभरातील 15 तास आई त्यापैकी 7 ते 8 तास मुलांच्या पाठीमागे आपला वेळ घालवत असते. तिचं सगळं लक्ष मुलांच्या खाण्यापिण्याकडे, त्यांच्या तब्येतीकडे, त्यांच्या कपड्यांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे असतं आणि आपल्या आयांना असं वाटतं, की आपण आपल्या मुलांकडे परफेक्ट असं लक्ष देतोय. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही फक्त शारीरिकदृष्ट्या आपल्या मुलांकडे लक्ष देताय. मानसिकदृष्ट्या तुम्ही तितकं लक्ष देताय का? हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कसं आहे ना, तुम्ही शारीरिकदृष्ट्या सगळी काळजी घेताय, परंतु मानसिकदृष्ट्या ज्यावेळेस मुलांना गरज असते, त्यावेळेस तुम्ही तिथे एक आई म्हणून, एक जवळचा मित्र म्हणून आपल्या मुलांना समजून घेणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी समजून घेता, त्यावेळेस तुम्ही बेस्ट मम्मी म्हणून ओळखले जाता. कसं आहे ना, दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा-जेव्हा आपल्या मुलांशी संवाद साधता, त्या-त्या वेळेस मुलांशी हसून-खेळून संवाद साधणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या मुलांना जर विचारलं, "तुला मम्मी ओरडते तेव्हा आवडते, की हसत-खेळत बोलते तेव्हा आवडते?" तर तुम्हाला जाणवेल, की 100% मुलं हसती-खेळती मम्मीच निवडतात. त्यामुळे आपल्या मुलांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यासाठी हसत-खेळत सगळे प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्यांच्याशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुलांना सगळ्यांसमोर ओरडू नका. मुलांची जर काही चूक झाली, तर त्यांना आतमध्ये एकांतामध्ये घ्या, रूममध्ये घ्या आणि मग त्यांना त्या गोष्टी समजावून सांगा. कशी चुकीची गोष्ट घडली आणि त्याला तू कसं हँडल केलं पाहिजे, ही गोष्ट समजावून सांगा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच अशा घरांमध्ये आणि बऱ्याचशा मुलांमध्ये अशी घडते, की काय होतं, की मुलांची तुलना इतर मुलांशी पॅरेंट्स नकळतपणे करत असतात आणि इथे मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतो. त्यामुळे काय होतं, ज्या वेळेस मुलांची तुलना दुसऱ्यांशी केली जाते, त्या वेळेस मुलांना असं वाटतं, की खरंच मी कमी आहे कशामध्ये तरी आणि म्हणून मम्मीला माझ्यामधली ही गोष्ट आवडत नाहीये आणि म्हणून सगळ्यात जवळचा मित्र म्हणून मम्मी हे लक्षात ठेवा तुम्ही, की मुलांची तुलना कोणाशीच करू नका. प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो, त्याला समजून घ्या. ज्या वेळेस तुम्ही त्याला समजून घ्याल, त्या वेळेस मुलं सगळ्या गोष्टी त्या तुम्हाला सांगतील. आणि म्हणून माझ्या मुलाने किंवा आपल्या मुलाने त्याच्या मनातली गोष्ट संकोचून मला न सांगता मित्रमंडळीमध्ये सांगणं हे कितपत योग्य आहे? आणि म्हणूनच मला असं वाटतंय, की आई म्हणून, एक पॅरेंट्स म्हणून आपल्या मुलाने सगळ्या गोष्टी एकदम फ्रीपणे सांगितल्या पाहिजेत. असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर मुलाशी एकदम फ्रीपणे वागा, हसत-खेळत बोला आणि त्यांचा जवळचा मित्र बना.